ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। औरंगाबादच्या गंगापूरचे भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनावट दस्तावेज वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची 15 कोटी रुपयांची फसवणूक केली असा आरोप प्रशांत बंब यांच्यावर लावण्यात आलाय। या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार कृष्णा पाटील डोनगावकर यांनी नेमका काय आरोप केलेला आहे पाहूयात। गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासदांनी जमा केलेली रक्कम व्याजासह 15 कोटी 75 लाख रुपये झाले होते। त्याचा अपार करण्याच्या हेतूने प्रशांत बंब यांनी खोटे कागद तयार करून बनावटपणे त्यांच्या 6 लोकांच्या नावाने, त्यातले 2 ग्रामपंचायत सदस्य लासूर स्टेशनचे, एक त्यांचा पीए, एक नातेवाईक आणि 2 महिलांचे त्यांचे काय संबंध याची मला कल्पना नाही। ते 15 कोटी 70 लाख रुपये त्या 6 जणांच्या नावे वर्ग केले आणि वर्ग झाल्यानंतर तक्रारी केल्यानंतर काही बनाव त्यांनी केला की मी हे सभासदांना किंवा काही यादी आहे त्यांच्याकडे की मी त्यांना पैसे देत होतो, ती यादी देखील खोटी आहे। तर या सर्व आरोपांवर आमदार प्रशांत बंब यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। स्वतः आमदार प्रशांत बंब आपल्या सोबत आहेत, त्यांनाच विचारूयात। प्रश्न हाच आहे की तुम्ही अवैधरित्या खातं उघडलं आणि तुम्ही वित्तीय संस्था कारखाना नसून सुद्धा तुम्ही व्याजापोटी पैसे फिरवलेले आहेत, वेगवेगळ्या खात्यांवरती फिरवलेले आहेत, यावर तुमचं काय उत्तर आहे थोडक्यात सांगा। त्यांचं हे म्हणणं बिनडोकपणाचं आहे। त्यांनी काही कागदपत्रे बघितलेले नाही आहेत। कोर्टाने ज्या व्याजासह पैसे दिले ते त्यांचे फक्त टीडीएस कापून आपण लोकांना देतोय। कोणतीही पार्टनरशिप फर्म नाही। काय झालंय तुम्हाला सांगू का, इथे आले ते काल मंत्र्यांचे प्रेशर वापरले, पोलिसांनी त्यांना सांगितलं की बाबा अपाराचा आम्हाला काहीतरी पुरावे द्या, 9 तारखेला पैसा जमा होतो तुम्ही आणि 6 तारखेपासून त्याच्यामध्ये तुम्ही प्रिजुडाईज होऊन वागतायत। काही न भेटल्यामुळे फक्त प्रेशरमध्ये आता विचारावं ना पोलिसांकडे आल्यावर एफआयआर दाखल करून घ्यावी लागते, तो भाग वेगळा आहे। साबित करा ना अपार काय, आम्ही 7 जणांच्या नावाने टाकला, का टाकला, काय नाही, त्याचे कारण काय, कोणता अपार आहे, कोणती पार्टनरशिप फर्मचे कागद काही दाखवायचे नाही। आणि त्यांना काय वाटतं माहिती का, एफआयआर झाली की कोण बघतं खरं खोटं, बदनामी होऊन जाते, 15 कोटीची लूट म्हणून आमदार प्रशांत बंब। पण हे असले बकवासपणाला मी भीक घालत नाही, मी साबित करेल हे कसं खोटं बोललात आणि ह्या कारखाना आमचा होऊ द्यायचा नाहीये, यांना मशिनरी घेऊ द्यायची नाहीये आणि पुन्हा जयंत पाटलांच्या खिशात टाकायचा आहे, ही त्यांची मिली बघत आहे। कसं साबित करणार आहात, पुढचं पाऊल तुमचं काय असणार? सरळ आहे, आता मी ह्यांचं होऊ द्या 2 दिवस, ती एफआयआर ची कॉपी मला द्यायला तयार नाही आज त्यांच्या प्रेशरमध्ये। एफआयआर ची कॉपी मला उद्या मिळेल, मी प्रेस घेणार, सगळे कागद प्रेस समोर दाखवणार। बाजप्ता कोर्टाने, तुम्हाला माहित नसेल, एमएससी बँकेनी डीआरटीची ऑर्डर पाळायला तयार नव्हते। शेवटी डीआरटी कोर्टाने सांगितलं तुमच्यावर आम्ही रिझर्व्ह बँकेला कंप्लेंट करू, तुमचं लायसन्स रद्द करू। इथपर्यंत गेल्यानंतर आता आम्हाला दुसरा पर्याय नव्हता की शेतकऱ्यांना आम्हाला त्यांचा कारखाना वाचवण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे होते। आता त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांना साबित करावं लागेल। नाही साबित झालं त्यांचं कागदपत्र सगळे बघणार मी आणि तदनंतर त्यांच्यावर मी आबरू नुकसानीचा दावा ठोकणार, त्यांना वाचायला चान्स नाही भेटणार। धन्यवाद ही सगळी माहिती आमच्याशी शेअर केल्याबद्दल। तर हे होते प्रशांत बंब। आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र आता जो एफआयआर दाखल झालेला आहे त्याच्या विरोधात पुराव्यानिशी समोर येऊन आपली बाजू भक्कमपणे प्रशांत बंब मांडणार असल्याचं सांगतायत। त्याचबरोबर आबरू नुकसानीचा दावा सुद्धा ते त्यांच्या विरोधात ठोकणार आहेत। कॅमेरा पर्सन गजानन बाळापूरकरसह ऋत्विक भालेकर, एबीपी माझा।